आदरणीय पाडगावकर साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, काय भाषण करायचं हा मला प्रश्न पडलेला आहे. प्रश्न एवढ्यासाठी पडलाय आणि माझी पंचायत झाली की पाडगावकर साहेब तुमच्यामुळे. मला कळतच नाही मुद्द्यावर बोलू की मुद्द्यावर बोलू नको. आणि अशा विचित्र अवस्थेत ती उभा आहे. पण आज मला खरंच खूप मोठे आशीर्वाद दिलेत आपण, खूप मोठे आशीर्वाद दिले. कौतुक अनेक जणांनी आतापर्यंत केलेलं आहे, करतात. पण आपण जे माझं कौतुक केलं ते फार मोठं आहे. ते एवढ्यासाठी की एका कलावंताने, आणि ते सुद्धा एका कवीने, आपण जे नेहमी असं ऐकत आलो, जे न देखे रवी ते देखे कवी, म्हणजे सूर्याला दिसत नाही ते कवीला दिसतं, आणि ते आपण पाहिलं आणि बोललात. जे शिवसेना प्रमुख मला नेहमी सांगायचे की उद्धव जसा आहेस तसा राहा, कधी मुखवटा घालून वावरू नको. मी आहे असा आहे, तुम्ही स्वीकारा किंवा नाकारा, पण तुम्ही मला स्वीकारलंच पाहिजे. आणि स्वीकारण्यासाठी एखादं नाटक करावं लागलं तर ते मी करणार नाही, अजिबात करणार नाही. आणि म्हणून पाडगावकर साहेब, मी आहे असाच राहणार. आणि कधीही जर का आपल्याला वाटलं की उद्धव तू चुकतोयस, माझा कान धरण्याचा अधिकार आहे आपल्याला, माझा कान धरण्याचा अधिकार आहे. कारण असे अधिकारी हात आता राहिलेले नाही. तो कोणी कोणावर काही बोलायचं, आपणही मग त्याला उत्तर द्यायचं, हे फार थातुरमातुर खूप चाललेलं आहे. राजकारणावरती बोलण्यासाठी अनेक व्यासपीठं आहेत. आत्ताही बोलता येईल, उद्याही बोलता येईल. पण आज खास करून मराठी भाषा दिन आहे. आतापर्यंत ज्या ज्या वेळेला मराठी भाषा दिन व्हायचा, किंबहुना मग आपलं साहित्य संमेलन असलं, कवी संमेलन असलं, नाट्य संमेलन असलं, की एक कार्यक्रम ठरलेला. आपण जे मगाशी सांगितलं, आंबट चिंबट लांबट चेहरे करून सगळेजण जमणार. आणि विषय कोणता? मराठी भाषा जगणार की मरणार. अरे एवढी माणसं, मराठी माणसं भाषेने जन्माला घातली. अगदी ज्ञानेश्वरांपासून आपल्याला माहिती आहे, त्यांच्या आधीपासून असं म्हणतात की त्या नाणेघाटामध्ये एक शिलालेख सापडलेला आहे, ब्राह्मी लिपीमधला, मराठी भाषेतला तो आहे. तो 2,000 वर्षापूर्वीचा शिलालेख आहे. म्हणजे किमान 2,500 वर्षापासूनची आपली मराठी. अनेक माणसं आली गेली, पण मराठी भाषा कुठेही गेलेली नाही. मराठी भाषा संपणार नाही, संपू शकत नाही. उलट मराठी भाषा अशी आहे की ज्या अंगावर येतील त्यांना संपवेल, पण मराठी भाषा संपणार नाही. आणि मगाशी आपण जे सांगितलं की मराठी भाषेने काय काय दिलेलं आहे, जर का आपण आढावा घेतला तर मला नेहमी असं वाटतं की महाराष्ट्र असा एक सुपीक प्रदेश आहे की कोणतेही एक क्षेत्र घ्या, महाराष्ट्राने काय दिलं नाही. संत परंपरा आहे, वाङ्मय आहे, साहित्य आहे, क्रांतिकारक आहेत, विचारवंत आहेत, समाजसुधारक आहेत, राजकारणी आहेत. किती म्हणजे तुम्ही कोणतेही क्षेत्र घ्या, महाराष्ट्र ही अक्षरशः खाण आहे की जी कुबेराला सुद्धा लाजवेल असा खजिना महाराष्ट्रामध्ये, कुबेराला सुद्धा लाजवेल. आणि मला खरंच आज एक समाधान म्हणा, अभिमान वाटला की आपल्यासारख्या फार मोठ्या कवीला, ज्यांच्या कविता वाचत वाचत, शिकत शिकत आम्ही मोठे झालो, मराठी आम्ही शिकलो आपल्या कवितेमुळे, आपला सत्कार मला करता आला. याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणतं? म्हणजे पद्मभूषण हा मोठा आहेच, पण आपला सत्कार करण्याचं मला भाग्य मिळालं. मला वाटतं माझ्यासाठी त्याच्यावरून मोठे आहे, त्याच्यावरून मोठे. आदेश आहे, आदेश आपला घरचाच आहे. मराठी माणूस कसा असतो की आपण काय केलं तर काय केलं आपण कशाला सांगायचं. काल बोलता बोलता बोलला आदेश की असं असं एक कार्यक्रम, जी एक संस्था असते त्यांनी सर्वे घेतला आणि त्याच्या कार्यक्रमाला सर्वोत्कृष्ट म्हणून त्याची निवड झालेली. काल भेटला नसता तर आज आदेशचा सत्कार करण्याला आपल्याला वावच मिळालं नसतं. हे आपलं असं मराठी माणूस काय करू शकतो. त्या अॅनिमेशनच्या टीमने सांगितलं ना, लाईफ ऑफ पाय, त्यांनी सांगितलं कसं वाघ कसा अॅनिमेशनने निर्माण केला. पण मराठी माणसामध्ये ताकद, आपण जे नेहमी म्हणतो ना, मराठी माणूस काय या डबक्यामध्येच राहणार, याला याच्यात विस्तारणच नाही.
पण मराठी माणसाने जर का मनात आणलं तर तो स्विमिंग पूलचा सुद्धा समुद्र करू शकतो. केवढी मोठी ताकद आहे. स्विमिंग पूलचा समुद्र करू शकतो. त्याच्यामध्ये बाकीचं पूर्ण जग आता गटांगळ्या खात्यात, लाईफ ऑफ पायची तारीफ करतायत, पण तो समुद्र मराठी माणसांनी केलेला आहे. मराठी माणसांनी केलेला आहे. म्हणजे आपले जे सावरकर म्हणाले होते की सागरा प्राण तळमळला, तो सागर आजचा या मराठी मुलांनी तयार केलेला आहे. मराठी मुलांनी तयार केलेलं आहे. हे एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये. लोकमान्य टिळकांबद्दल सुद्धा मी मागे एकदा बोललो होतो, जो मगाशी इंटरव्ह्यू दाखवला ना, इंग्रजी, तेव्हा एका मराठी माणसाने मराठी भाषेत केलेल्या अग्रलेखाने इंग्रज सरकारचं टाळकं सटकवलं होतं. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? मराठी भाषेत माणसाने लिहिलेलं अग्रलेख आणि इंग्रज सरकार हादरून टाकलेली भाषा, ही ताकद आपली आहे. आणि ताकद आज गजाभाऊ तुम्ही जे बोललात ना की इतर आणखीन कोण करू द्यावं, काय फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. आपलं जे काम आपल्याला बाळासाहेबांनी सोपवलेलं आहे आणि हा जनता जनार्दन आहे ना, त्यांना काही कळत नाही का काय कोण काय आपल्यासाठी करते. मागे ज्या वेळेला एकदा मी तुमच्या त्या शिवराय संचलनाला आलो होतो, तो सगळा फोर्ट एरिया तुडुंब गर्दी होती. ऑफिसची दारं, खिडक्या, गॅलऱ्या, आणखीन काय काय जे पॅराफिट वगैरे सगळं होतं ते भरलेलं होतं. पाडगावकर साहेब त्या खिडक्या बिडक्या सताड उघडून त्यातनं लोक डोकून बघत होती, दरवाजे भरलेले. आणि माझ्या मनात सहज विचार आला की ही लोकाधिकार समिती स्थानिक मराठी मुलामुलींसाठी जी प्रयत्न करते, एक जमाना असा होता की ज्या खिडक्या आणि दरवाजे सताड उघडून त्यातनं हे शिवराय संचलन बघत होते, ते दरवाजे आणि खिडक्या हे मराठी मुलासाठी बंद होत्या. मराठी मुलासाठी बंद होत्या. त्यावेळी प्रसंगी ठोकून, नाही ऐकलं तर तोडून, आतमध्ये घुसून त्या जागा बळकावल्या नाहीत. त्या आमच्या हक्काच्या जागा आहेत. हक्काच्या जागा आहेत. आम्ही न्याय हक्क मागतो आहोत. आम्हाला इंग्रजी येत नाही म्हणून आम्हाला मराठी आहोत म्हणून नोकरी पाहिजे नाही. आमची मुलं, आमच्या मुली या समर्थ आहेत. या जसं काल परवाकडे त्या बरखारतनी माझा इंटरव्ह्यू घेतला, मुलाखत घेतली आणि मला विचारलं, काय तुम्ही मला इकडे राहू देणार नाही का? म्हटलं राहू देणार नाही का म्हणजे तुम्ही येऊन रस्त्यावरती राहणार का? फुटपाथवरती झोपणार का? घटनेमध्ये असं काही दिलेलं नाही की कोणी कुठे जावं, हे लिहिलेलं आहे. पण कोणी कुठे जावं, कोणाच्याही घरात घुसावं, त्याला घराबाहेर काढावं, त्याला छळावं, हे स्वातंत्र्य आम्ही मानायला तयार नाही. आम्ही मानणार नाही, अजिबात नाही. आणि प्रत्येक भाषेला प्रांत मिळालेला आहे. बंगाली भाषेला बंगाल मिळालेला आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे, बिहार आहे, राजस्थान आहे. आमच्या मराठी भाषेला महाराष्ट्र मिळालं. प्रत्येक भाषेला प्रांत मिळाला. त्या भाषेला, प्रांताला सरकार मिळालं. सरकार मिळाल्यानंतर त्या सरकारची जबाबदारी आहे, त्या प्रांतातल्या मुलामुलींची सोय, त्यांना रोजीरोटी देण्याची जबाबदारी ही त्या सरकारची आहे. तिथलं सरकार जर का नालायक असेल आणि तिथनं लोंढे जर इतर राज्यात जाणार असतील तर ते पाप तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या माथ्यावरती का लादतात? का लादतात? आम्ही महाराष्ट्रामध्ये राहून मराठी भाषेचा जर का आम्ही आदर केला नाही आणि का करायचा नाही, अभिमान का बाळगायचा नाही? प्रत्येक मुख्यमंत्र्याला नितीश कुमार म्हणतो मी बिहारी याचा मला अभिमान वाटतो, मग मी मराठी आहे याचा मला अभिमान वाटतो. आणि तो का वाटायचा नाही? कोणीही असा माणूस नाहीये की आता मला घरामध्ये सुखसुविधा आहेत पण कंटाळा आला, मी जातो भीक मागायला म्हणून कोणी घर नाही सोडत. त्याच्या घरामध्ये दुःख आहे, ते दुःख दूर करण्याचं काम हे तिथल्या सत्ताधारी जे आहेत, तिथले मुख्यमंत्री, त्यांचं आहे. आणि मग आता असं म्हणतात, असेल तर चांगलं आहे की आता बिहारमधनं बाहेर जाणारे लोंढे कमी झालेत, असेल तर अतिउत्तम. कारण प्रत्येक जण आपापल्या घरात राहायला आनंद मानतो, तो दुसऱ्या घरात जायला आनंद असतो असं नाही. पण आमच्या इकडे येऊन त्याच्यावरनं सुद्धा आमच्यावरती केस का? तर गेल्या 11 ऑगस्टला जे झालं, आझाद मैदानाच्या इकडे जो सगळा तमाशा झाला, महिला पोलिसांची विटंबना झाली, पोलिसांवरती हात टाकला गेला, तर म्हणजे कुठलं सरकार आहे तेच मला कळत नाही. काल बांगलादेशीयांनी पोलिसांवरती हल्ला केला, त्याच्या आधी आझाद मैदानमध्ये पोलिसांवरती पुन्हा हल्ला झाला होता. त्या आपल्या अमर जवान ज्योतीची तोडमोड करून जे इथले जे गुंड पळाले ते बिहारमध्ये जाऊन लपले आणि आपले पोलीस जाऊन त्यांना पकडून घेऊन आले. तिथल्या चीफ सेक्रेटरीने सांगितले की पुन्हा असं जर का कोणाला पकडायचं असेल तर आमच्या परवानगीची आवश्यकता आहे. अमर जवान ज्योत, कोणासाठी ती अमर जवान ज्योत आहे? स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान केलं, आझाद मैदानामध्ये ज्यांना तोफीच्या तोंडी इंग्रजांनी दिलं, त्यांची ती एक स्मृती, त्याचं ते स्मारक.
आणि ते स्मारक तोडून बिहारमध्ये जाऊन जो लपला तो गुंड देशद्रोही, त्याला पकडताना बिहार पोलिसांची किंवा बिहार सरकारची परमिशन लागणार असेल तर मग तिकडनं मुंबईत आणि महाराष्ट्रात येणाऱ्यांना महाराष्ट्र सरकारची परवानगी हवी का नको? हवी का नको? आतापर्यंत आम्ही कधी काही बोललो नव्हतो, पण इकडे कोणी यावं, इकडे दंगामस्ती करावी, खून बलात्कार, पोलिसांवरती हल्ले का वाटेल ते करायचं, दरोडे घालायचे आणि पोलीस मागे लागल्यानंतर आपापल्या घरात जाऊन लपायचं आणि त्यांना पकडण्यासाठी त्या सरकारची परवानगी. खरं म्हणजे तिथल्या सरकारची एक भूमिका पाहिजे होती की असे जर कोणी देशद्रोही तुमच्याकडे माहिती असेल तर येऊन उचलून घेऊन जा, आम्ही अडथळा करणार नाही, उलट आम्ही तुम्हाला मदत करू, आणि तुमच्या इकडे जर कोणी आमच्याकडचे लपले असतील तर तुम्ही आम्हाला मदत करा. ही भूमिका देश जर का एकसंध राहायचा असेल तर असायला पाहिजे. आणि ही भूमिका कोणी घेऊ न घेऊ आपल्याला ही घ्यावीच लागणार आणि आपण ती घेतलेली आहे, नक्की घेतलेली आहे. तूर्त मी एवढंच सांगेन की हा मराठी भाषा दिन आहे. अनिल गजाभाऊ, हा हॉल कमी पडतोय. खाली सुद्धा तुम्ही स्क्रीन लावून खाली जी लोक ज्यांना आत येता आलं नाही त्यांची सोय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. षण्मुखानंद पण कमी पडणार. अरे आपली मराठी भाषा ही काय अशी एवढी तेवढी भाषा आहे की काय? मराठी भाषेचा मराठी भाषा दिन हा खुल्या मैदानात झाला पाहिजे, खुल्या मैदानात, त्याला मर्यादाच नाही. जर आपला आदेश, जर आपली मराठी मुलं साता समुद्रापलीकडे जाऊन आपला पराक्रम गाजत असतील, हे खरे आटकेपार झेंडे त्यावेळेला राघोबा दादांनी लावले होते, आता या कर्तृत्वाचा झेंडा ही सगळी मुलं लावतायत, त्यांचा मला खरंच अभिमान वाटतो. आणि म्हणून आज नुसता भाषा दिन म्हणजे गाणी आणि मनोरंजनाचा कार्यक्रम नाही, हा आपल्या मराठी भाषेचा अभिमानाचा दिवस आहे, मराठी भाषेचे ऐश्वर्य आहे, मराठी भाषेची श्रीमंती आहे. आणि चार भिंतीमध्ये आता आपल्याला ठेवता येणार नाही. पुढचा सोहळा हा खुल्या मैदानात झाला पाहिजे. आणि पाडगावकर साहेब, पुढच्या 27 फेब्रुवारीला सुद्धा आपण एक सहज गंमत सांगतो ना, ऐकतात ते आपल्यापेक्षा तरुण आहेत, ते जास्त बोलत नाहीत तेवढे बस. नाही, कारण आता सहज गंमत सांगतो, ते घड्याळ बघत होते, म्हटलं पाडगावकर साहेब आपल्याला वेळ आहे, ते बोलले आहे म्हणाले. म्हटलं पाणी पाहिजे का प्यायला? मला म्हणाले मनगटात आहे तेवढं पुरेसं आहे. मी त्यांना म्हटलं पण ते मनगटातलं पाणी दुसऱ्यांना पाजायला आहे. तर पुढच्या वर्षी आपल्या आणखी नवीन कविता घेऊन आपण यायचं, हे प्रॉमिस मला आता पाहिजे, वचन पाहिजे, हे वचन पाहिजे. ही मराठी भाषा आणि आपण सगळे असेच फुलत राहा, बहरत राहा. शिवसेना प्रमुखांचे जे स्वप्न आहे ते हेच आहे की माझा मराठी माणूस तो भीक मागणारा नाही तर न्याय हक्काने, त्याचा न्याय हक्क जर मिळत नसेल तर संघर्ष करून तो मी मिळवणारच, आणि तसा तो मिळवण्यासाठी स्थानिक लोकाधिकार आणि शिवसेना ही वचनबद्ध आहे. एवढंच वचन देऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथून जायचं नाहीये, आपण आता राष्ट्रगीत हे करणार आहोत. राष्ट्रगीतासाठी आपण सर्वजण उभे राहा. राष्ट्रगीताचा आपण सन्मान करूया. पंजाब, सिंध, गुजरात,